हाय फ्रेंड, नमस्कार. मी सारिका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर बघा, ओम म्हशीवर बसले. आमची म्हैस एवढी गरीब आहे, ओमला सुद्धा मारत नाही. बघा कसलं भारी उभारलाय म्हशीवर. त्याला लय आवडते म्हशीवर बसायला, नाचते तो म्हशीच्या अंगावर. मोठी म्हैस आहे आमची, लय गरीब आहे, कोणालाच मारत नाही, भारी आहे. इकडे आमची लक्ष्मी हिरी. तो मोबाईल घ्यायला कसा करायला, प्रिया काढायला व्हिडिओ. आता तो यांनी कणस आणली होती मक्काची, ती आम्ही सोलायलो. दिदी अभ्यास करत होती, आता आली मला सोल लागायला. निम्मा झाल्यावर आम्ही इथं सोलत होतो. बघा एवढी मका झाली, लय आवडते सगळ्यांना मका. भाजलेल्यापेक्षा मका छान लागते. म्हणून आम्ही सोलत होतो. बघा इथं बघा कसा प्रियाला म्हणते मोबाईल दे, तिला का देच म्हणते मोबाईल. स्वयंपाक करायचा आहे. थोडी कवळी कणसं असल्यामुळे जास्त वेळ लागला होता सोलायला. बघा ती जास्त नेपर असल्यावर बी नाही चांगलं लागत. नीट सोलता येत नव्हतं, पण सोललं तसंच. तर इथं मी भाजायली मका. एवढी झालती, 4 का 5 कणसं होती, तेवढ्याची झाली. अगोदर भाजावं म्हणलं, परत भाजी करायची होती मला शेंगाची. त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पलीकडं. आधी मका भाजून घ्यावं म्हणलं, शेंगा ती चिरून ठेवलं, बाकी सगळं भाजीचं हे केलं तयारी. तोपर्यंत मका भाजली. इकडं ओम बघा इथं कसं आहे, दीदी घेऊन हिंडायली. त्याला मोबाईलच सारखं घेतोय, इसकावून प्रियाकुंड व्हिडिओ काढू दे नाही तिला. लय आगाव झालाय ओम, हसते तो. जास्त वेळ लागतो मग त्याला भाजायला, कच्ची राहिल्यावरती पिठाळा लागते ना वेगळीच, त्यामुळे जास्त चांगली भाजी दिली. ही शेंगा चिरून घेतल्या होत्या मी, आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं. इथं लसूण बारीक केलं भाजीसाठी. इथं भाजी करायली बघा मी, शेंगाची. थोडीच करायची होती, त्यामुळे संध्याकाळी जास्त काही लागत नाही भाजी, थोडीच केली. आता त्यामध्ये मी शेंगाचं पोट टाकले. इकडं मका लेकर खायला ती, इकडं दिली एवढी दिली सगळ्यांना खायला. इथं भाजली.